आजपासून तामिळनाडूत विजय पर्व. जोसेफ विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. राहुल गांधींची शपथविधी सोहळ्याला हजेरी. मुलगा विजय शपथ घेताना आई वडील भाऊक. विजय यांच्या शपथविधीवेळी आई वडील दोघेही झाले भाऊक. जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला तुफान गर्दी. सर्वसामान्य तामिळींसह सेलिब्रिटींचीही हजेरी. अभिनेत्री त्रिशा ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू. आज यूपीतील योगींच्या मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता. काही मंत्र्यांची हकालपट्टी तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा. गोळीबार आणि आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता. भाजप मुख्यालय, सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवली. विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट. शाईफेक झाल्यानंतर लवांडे पवारांच्या भेटीला. शरद पवारांचा डीजीपी आणि पुणे पोलीस आयुक्तांना फोन. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांच्या अडचणीत वाढ. महिलेला व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा आरोप. रुपाली चाकणकर आज एसआयटी समोर हजर राहणार. खरात प्रकरणात नेमलेली एसआयटी करणार चौकशी. चाकणकरांसोबत महिला वकीलही उपस्थित राहणार. नसरापूरमधील 4 वर्षीय मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज पुण्यात मूकमोर्चाची हाक. नराधमाला कठोर शिक्षा, फाशी. झोपलेल्या शेतकरी पती पत्नीवर अज्ञातांकडून ऍसिड हल्ला. येवला तालुक्यातील देवळाणे येथील घटना. ऍसिड हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या 3 घटना. विविध पोलीस ठाण्यात 3 अत्याचार आणि 1 विनयभंगाचा गुन्हा. नागपूर शहरातील वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले. हातात बॅनर आणि पोस्टर घेऊन केलं आंदोलन. गोंदियाच्या आमगावात गॅस बुकिंगसाठी लांब रांगा. इंडियन गॅस एजन्सी समोर ग्राहकांची गर्दी. गॅस बुकिंगसाठी आमगावकरांची धावपळ. भोरच्या बनेश्वर मंदिर परिसरात मधमाशांचा धुमाकूळ. 150हून अधिक भाविकांना चावा. प्रशासनाविरोधात संताप. कोकणातील हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात. पुढील केवळ काही दिवसच घेता येणार हापूसची चव. बाजारात आवक वाढली, मात्र हापूसला मागणी कमी. गोंदियाला अवकाळी पावसाचा तडाखा. देवरी शहर रात्रभर अंधारात. वादळी वाऱ्यानं झाडं कोसळली. वीज पुरवठा खंडित. मोरगावसह थेऊर सिद्धटेक गणपतीचं दर्शन आजपासून बंद. मंदिर 10 मे ते 9 जून पर्यंत भाविकांसाठी राहणार बंद. मंदिराच्या कामासाठी घेतला निर्णय. आयपीएल मध्ये आज डबल हेडर. पहिल्या सामन्यात चेन्नई लखनौ आमने सामने तर दुसऱ्या सामन्यात मुंबई बंगळुरू भिडणार.